सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस आहे 11वा आणि आम्ही निघालो आहे तिरुवन्नमलाईला. आज मस्त दर्शन घेणार आहे. फायनली आपण शेवटच्या टप्प्यात आता पोहोचलोय. त्याच्यामुळे फुल एक्साइटमेंट आहे. हे रात्रभर झोपत मला झोपच नाही रात्रभर त्या एक्साइटमेंटमुळे. मग काय ते उठले की मला असं वाटतं 5:30 वाजले. सो चला, आता सकाळचे 7 वाजलेत. सगळं आता पॅक करून घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे आपलं हायड्रेशन बॅग पण भरून घेतलेत आणि एक लिटर पाणी माझ्याकडे जास्तच आलं. दररोज असंच होतंय, पाणी 1 लिटर जास्त येते आणि माझ्या अंगावर ते एक्स्ट्रा येते. सो चला निघूयात आता फटाफट. सायकल पण खूप खाली आहे. 3ऱ्या मजल्यावर आहे आम्ही आता राहिला ना. सो खाली जायला लागेल, बेसमेंटला जायला लागेल. चला निघूया. सायकल पण कशात बघू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चला मित्रांनो, आम्ही आता तिरुवन्नमलाईकडं निघालो आहे. 65 किलोमीटर्स आहे इथून. सो चला किती वाजता पोहोचतोय बघू आपण. किती वाजले तर आता 6:15 झाले. थोडं लेटच निघालो आहे, कारण काय आलं मध्ये मध्ये गावं लागतात आहेत आणि कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे इकडे. सो म्हटलं जरा उशीरच निघू, अंधारात नको जायला. लाईट लावली की मग प्रॉब्लेम होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आलं, काल 170 किलोमीटर चालवली आहे ना, त्याच्यामुळे आज तिला म्हटलं जरा आज झोप पण करू, पण काय झोपच नाही आली माझी. जाऊ दे चला. आणि विशेष म्हणजे काल अख्ख्या दिवसभरात फक्त आहे ना, कृष्णगिरीपासून एकच कुत्रं आमच्यावर भुंकलं, माहिती आहे का. नाही तर कुत्री अजिबात भुंकली ना. आणि ते महत्त्वाचं म्हणजे आपल्याच भाषेत भुंकलं. भॉ भॉ केलं त्यांनी. हा, फक्त त्याचीच भाषा मला कळाली, माहिती आहे काल. नहीं वड़म सरिल्ला अदनाल पोड வெங்காயம் பச்சை மிளகாய் காமிடுறேன். लँग्वेज प्रॉब्लेम. बिस्किट आहेत बघ ते. हे मला हे आवडतं ते बघा. हे लय भारी आहेत. हा, चहा बरोबर घेऊ. तर मित्रांनो, आता सकाळचे 9 वाजलेत आणि 30 किलोमीटर आम्ही आलो आहे. म्हणजे जवळपास 2 तासात आलो आहे बऱ्यापैकी. आणि लँग्वेजचा खूप प्रॉब्लेम होतो आता तामिळनाडूमध्ये. पण ठीक आहे, आपल्या देहबोलीवरून त्यांना समजते काय हवं आहे. आणि माझी आवडती बिस्किट बघाय बघ इथे. त्यांना काही आपण खाना खुना करूनच सांगायला लागतं, बाकी काही नाही आहे. त्याला इलाज नाही आहे. अम्मा चाय लो अम्मा. अख्ख्या राईड मधला सगळ्यात बापचा आहे.
तर मंडळी आपण आता तिरुवन्नमलाईला पोहोचलोय. फक्त 5 किलोमीटर राहिलेत. मस्त. आणि किती वाजलेत? आणि 11:15 वाजलेत. हां, एक 15-20 मिनिटात पोहोचू आपण. तर मित्रांनो फायनली आम्ही तिरुवन्नमलाईला पोहोचलेलो आहे. येस, 12 वाजलेत आणि आम्ही रूम घेतली. KSM काहीतरी रेसिडेन्सी आहे ना, असंच काहीतरी, KSV काहीतरी असं. हां, तर तिथं रूम घेतली आहे. छोटीशी रूम आहे पण ठीक आहे, आपल्याला काम चालू आहे. चांगली, स्वच्छ आहे. आणि ऍक्च्युली मेन म्हणजे आपल्याला मंदिरात जायचंय ना, त्याच्यासाठी एकदम ऍक्सेसेबल आहे. म्हणजे गोपुरमच्या समोरच आहे. हा, एकदम समोरच आहे. आता आम्ही आवरणार आणि तिकडे जाणार. हा, तेच आंघोळ वगैरे करून मस्त स्वच्छ होऊन आणि मग जेवणार आणि मग दर्शनाला. म्हणजे फोटोबा नंतर विठोबा. लागली खरंच भूक लागली. सो चला आता मंदिराच्या आवारात जर काय शूट करून दिलं, कॅमेरा नाही नेणार, मोबाईल घेऊन जाणार आहे. जर मोबाईल पण अलाउड नाही केला त्यांनी तर मग तुम्हाला नाही बघता येणार. हे भूक लागली तर हे खातोय आता. गुलाबजाम जुने, गुलाबजाम ते नाही का जुन्या प्रकारचे, तुम्हाला आठवतंय का आपण शाळेमध्ये खायचो ते वाले गुलाबजाम आम्हाला एका म्हणजे कृष्णगिरीमध्ये मिळाले. ते आता आज आम्हाला उपयोगी पडतायत. सो टोटल आता किलोमीटर झालेत 1050. ये आणि फक्त जिंजी 42 किलोमीटर राहिले. उद्या आम्ही सकाळी जिंजी करता निघणार. चला आता बघूयात, दर्शनाला जाऊयात फ्रेश होऊन. तर मंडळी आम्ही आता आहे ना तिरुवन्नमलाई ह्या मंदिरात आलोय. तर बघा, इथे एक द्वार आहे, इकडे एक द्वार आहे, इकडे एक आहे, म्हणजे चारही बाजूला पण द्वार आहेत. चारही बाजूला द्वार आहेत आणि मागे तुम्ही पाहताय ते पण दोन आहेत सगळीकडे. आणि मागे मस्त मोठा कुंड आहे जिथे म्हणजे असेल काहीतरी अजून. आता आपण बघूयात, कारण आपण आत्ताच जस्ट आलोय मंदिरामध्ये. खूप भारी, म्हणजे बघितलं ना की वाव हा शब्द आलाच पाहिजे. अरे फाउंटेन. अरुणाचलेश्वर, तामिळनाडूत तिरुवन्नमलाईमध्ये असलेले हे अतिशय भव्य आणि अतिप्राचीन असे मंदिर जगभरातल्या महादेव भक्तांचे श्रद्धास्थान. तमिळ साम्राज्याच्या चौलवंशी राजांनी 9व्या आणि 10व्या शतकात हे मंदिर बांधून घेतले. हे मंदिर आपल्या मोठमोठ्या गोपुरांमुळे प्रसिद्ध आहे. पूर्वेला असलेला राजगोपुरम हे 11 मजली असून त्याची उंची 217 फूट आहे. हे मंदिर विशाल दगडी बांधकामाने चहूबाजूंनी घेरलेले आहे, ज्यात 4 गोपुरातून मंदिरात प्रवेशही करता येतो. आणि याचमुळे या मंदिराला अतिशय भव्य दिव्य रूप प्राप्त झालं आहे. राजा गोपुरम सोबतच पेई गोपुरम, तिरुमंजाना गोपुरम, अन्नमलाई गोपुरमही पाहण्यासारखी आहेत. असं म्हणतात महादेवाचे हे मंदिर जगातले सर्वात विशाल मंदिर आहे. शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जेव्हा तिरुवन्नमलाईला आले तेव्हा त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचीही नोंद आहे. तसेच तिरुवन्नमलाईत मुघल शासकांनी 2 मंदिरे पाडून त्यावर 2 मस्जिदी बांधल्या होत्या. महाराजांनी त्याच पाडून त्या जागी मंदिरे बांधून त्यांचा जीर्णोद्धार केल्याचीही नोंद आहे. म्हणली मी अण्णा दिसतोय रात्ता बघा. अण्णा दिसतोय का? यांना अण्णा दिसतंय ते त्याच्यामुळे ना ते त्यांच्या लँग्वेजमध्ये यांच्याबरोबर बोलत होते. त्याच्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं की एक दाबायचं पण ते प्रेस करायचं होतं ते बटन. ना काहींचं बटन टाईट आहे ते दाबायला सांगत होते पण मला काहीच कळत नव्हतं.
दुसरी बटणं दाबत होतो. पण जाऊ दे आता. आम्ही ना दर्शन मस्त झालं आमचं आणि दर्शन आता अप्रतिम. जेवायला आलो. उडुपी हॉटेल आहे. सो काय बघू आता बिर्याणी सांगितली, व्हेज बिर्याणी कशी आहे आणि याचं मिल पण चांगलं वाटतं. असं ह्याच्यात येतं केळीच्या पानामध्ये. पण जाऊ दे आता. लक्षात नाही आलं, एक मिल सांगायला पाहिजे होतं आणि एक बिर्याणी सांगायला पाहिजे होती. ठीक आहे, ठीक आहे. खाऊन बघतो. हे बघा बिर्याणी आली आहे. इकडे अशीच बिर्याणी मिळणार आहे आपल्याला. सो अन्ना, दिस इज नॉट द बिर्याणी. दिस इज पुलाव. नो, अन्ना बोले बहुत बढ़िया है. नहीं है, ये पुलाव है, बिर्यानी नहीं है. नो, इट्स नॉट बिर्याणी.